कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक राज्यातील आंब्यांची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप करत सिंधुदुर्गातील आंबा बागायतदार शेतकरी आता आक्रमक झालेत। ओसरगाव टोलनाक्यावर कर्नाटकातील आंबा विक्रेत्यांच्या स्टॉलवर धडक देत शेतकऱ्यांनी आंबे रस्त्यावर फेकून जोरदार आंदोलन केले। काही स्टॉल उद्ध्वस्त करत संतापही व्यक्त करण्यात आला। देवगड हापूसला जीआय मानांकन मिळालेले असतानाही देवगड हापूसच्या बॉक्समध्ये कर्नाटकातील आंबे विकले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या प्रकारामुळे स्थानिक आंबा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली जाते। दरम्यान सरकार आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने कारवाई न केल्यास एपीएमसी मार्केट तसेच कोल्हापूर आणि सांगली बाजारातही आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। स्थानिक बागायतदारांवर कारवाई होते, मात्र बाहेरील आंबा विक्रेत्यांकडे प्रशासन दुर्लक्ष का करताय असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी कठोर कारवाईची मागणी केली। हा देवगड हापूस आहे, हा गोलटा आंबा येतो आणि हा बघा, हा याची जे हे टोक आहे ना, हे लांब आहे, म्हणजे हा आंबा पूर्ण लांबट असा आंबा येतो। देवगड आंबा हा पूर्णतः गोलटा असतो आणि ह्याच्यात खाल्यानंतर म्हणजे कटिंग जर आपण केलं तर हा केसरी आंबा निघतो। हा आंबा केसरी निघत नाही। त्याच्यानंतर आपण आंबा जरी खाला देवगड हापूस, एक 10-15 मिनिटानंतर हात धुतल्यानंतर 10-15 मिनिटानंतर सुद्धा याचा जो स्मेल आहे तो तसाच राहतो। या बाकीच्या आंब्याचा स्मेल राहत नाही। आणि हे जे वातावरण आहे इकडचं प्रॉपर देवगडचं, आंबा हा कोकण किनारपट्टीवरती सगळीकडे हापूसची झाडं आहे, त्याबद्दल काही हे नाहीये, शंका नाहीये। परंतु हे नैसर्गिक देणगी आहे की तो देवगडच्या आंब्याला जी चव आहे ही एक नैसर्गिक देणगी आहे। त्यामुळे देवगड हापूस हा जर ओळखायचा असेल हा गोलटा आंबा असतो आणि हा इतर ठिकाणचा आंबा जो येतो कर्नाटक वगैरे बलसाड वगैरे, हा आंबा पूर्णतः लांब असतो आंबा। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो मुंबई गोवा महामार्ग आहे, अगदी गोवा बॉर्डर पासून ते अगदी मुंबईच्या रायगड पर्यंत त्या ठिकाणी हे कर्नाटकचे आंबे विकले जातात, सर्रासपणे विकले जातात। आणि मुळात ते देवगड हापूस या नावाने विकले जातात, हा आक्षेप आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा आहे। तुम्ही तुमचा आंबा विका, पण तो देवगड हापूस म्हणून विकू नका। तुम्ही तुमचा आंबा विकून त्यात जर फॉल्ट निघाला तर साइड बाय साइड देवगड हापूस हा कुठेतरी बदनाम होत चाललाय आणि हे मोठं षडयंत्र आहे। देवगडच्या आंब्याला कुठेतरी जगाच्या नकाशावरनं गायब करायचं आहे की काय, असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। कर्नाटक आंबा घुसखोरी करायला लागला होता म्हणूनच तर जीआय घेतलेला आहे। जीआय हे आमचं स्वतःच प्रोटेक्शन आहे। म्हणजे जसं एखादा मंत्री वगैरे प्रोटेक्शन घेऊन फिरतो का, तर त्याच्या जीवाला धोका असतो, तसंच हापूसला धोका निर्माण झाला म्हणून आम्ही जीआय घेतला की आम्ही कोणतरी वेगळे आहोत, आम्ही हापूस आहोत, आम्हाला आमच्या पद्धतीने विकायचा आहे आंबा। पण आता मार्केटमध्ये कसं होतं, तर वाशी मार्केटमध्ये आम्ही आमचे कच्चे आंबे पाठवतो, रत्नागिरीचे लोक पाठवतात, देवगडचे पाठवतात, सगळ्या बंदरांचे लोक पाठवतात। त्याच वेळी मोठ्या प्रमाणात कर्नाटकवरनं तो जो काही त्यांचा आंबा आहे हापूस सारखा दिसणारा, तो क्रेट मधून येतो, तो किलोवर येतो, 30 किलोचा 25 किलोचा क्रेट असतो आणि 40 रुपये 50 रुपये 70 रुपये अशी त्याची किंमत असते। आणि तिथे देवगडचा किंवा रत्नागिरीचा आंबा विकणारे वर्षानुवर्षाचे दलाल, आम्ही त्यांना दलाल म्हणतो, कमिशन एजंट ते लोक आहेत, त्यांच्याच बाजूला हा आंबा येतो कर्नाटकचा। आणि ऍक्च्युली ते कोणी शेतकरी काहीच करत नसतात, ते आंबा म्हणून विकत असतात। आणि तिथे जे येणारे ग्राहक आहेत की तो आंबा खरेदी करतात। आंबा आमचा खरेदी केला की आमचं पॅकेजिंग नष्ट होतं, आमचा क्रेट असतो किंवा आमचा बॉक्स असतो, त्याच्यातून आंबे बाहेर काढले जातात, आमची आयडेंटिटी तिथे संपते। मग तिथेच बाजूला बसून ते कर्नाटकचे आंबे आणि आमचे आंबे मिक्स करून सगळा व्यवहार चाललेला असतो। हा कृषी उत्पन्न बाजार समितीला इतक्या वर्षात दिसला नाही, उजळ माथ्याने चालू आहे। तिथे जर कोणी जाऊन शूटिंग केलं ना तरी सुद्धा त्याला दिसेल की कर्नाटकचे आंबे कसे भरले जातात। आणि कर्नाटकचे आंबे कमी पैशाने मिळतात, त्याच्यात 2-4 इकडचे आंबे घालायचे म्हणजे आंब्याची किंमत खाली येते अतिशय, आणि कमी किमतीने तो विकला जातो आणि आमचाही आंबा कमी किमतीने घेतला जातो। अशा घाणेरड्या चक्रामध्ये आम्ही फुकटचे भरडले जातो। म्हणून त्याच्यासाठी जीआय ऍक्ट आलेला होता की त्याच्यात जेलपर्यंत घेऊन जाण्याची प्रोव्हिजन आहे। पण जीआय ऍक्टची अंमलबजावणी करायला लागते। जीआय ऍक्ट मध्ये कोणीतरी कंप्लेंट करायला लागते, ती कंप्लेंट झाल्यानंतर पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट करायला लागते, पोलिसांना सुद्धा जीआय ऍक्ट समजावून सांगायला लागतो, कारण तो ऍक्ट काय आहे त्यांनाही माहिती नसतं। आणि असं झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई म्हणजे जेलपर्यंतची कारवाई आहे की जीआय ज्या संस्थांनी जीआय दिलाय त्या त्यांना नोटीस काढू शकतात, अशी मोठी प्रोसिजर आहे त्याला। पण मुळात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रिमायसिस मध्येच हे उद्योग घडतात, मग त्यांच्या प्रिमायसिस मध्ये ते आपला कायदा का लावू शकत नाही, हा परत आमचा प्रश्न आहे। जिकडे तिकडे कृषी उत्पन्न बाजार समित्यातूनच ही भेसळ होते सगळी।